प्रिय भक्तांनो, तुमचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक खास स्वामी संदेश देणार आहे। जीवनात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात, अंधार दाटून येतो आणि कोणताही मार्ग दिसत नाही। पण लक्षात ठेवा, अशा वेळी एकच दरवाजा असतो जो केवळ श्रद्धेने उघडतो। हा दरवाजा म्हणजेच स्वामींचा दरबार। मी नेहमी म्हणतो, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, काळ बदलेल। हे केवळ उच्चारण्यासाठी मंत्र नाहीत, तर ते तुमच्या मनात खोलवर रुजवण्यासाठी आहेत। ज्यांच्या मनात हे मंत्र रुजतात, त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने चमत्कार घडतात। माझे 5 प्रेरणादायी विचार नेहमी लक्षात ठेवा। भिऊ नकोस, मी आहे, कोणतीही अडचण असो, ही वाणी मनात ठेवा, तुम्हाला शक्ती मिळेल। सेवा हीच खरी साधना, दुसऱ्याला मदत करणे हेच माझे खरे पूजन आहे। मन शांत ठेवा, संकट असो वा संधी, शांत मनातूनच योग्य निर्णय होतो। संकट म्हणजे शिक्षण, प्रत्येक संकट आपल्याला नवी दिशा देते। दुसऱ्यात देव पहा, अहंकार झुगारून नम्रता ठेवली की माझी कृपा आपोआप येते। मी म्हणतो, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, पण तुला चालावे लागेल, प्रयत्न करावा लागेल। मी तुला साथ देईन, पण पहिले पाऊल तुझेच असेल। आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे। ज्यासाठी तुम्ही महिन्यांपासून प्रार्थना केली आहे, जे स्वप्न तुम्ही उराशी बाळगले आहे, त्या दिशेने आज दरवाजा उघडणार आहे। पण लक्षात ठेवा, आळस, शंका आणि भीती ही 3 दारे बंद करतात। याउलट विश्वास, कृती आणि साधना हे 3 दरवाजे उघडतात। उठ, सज्ज हो आणि पुढे चल। जय जय स्वामी समर्थ। स्वप्न पाहणे सोपे आहे, पण त्या दिशेने चालणे मला आवडते। मी पाहतो कोण भक्त मेहनत करतोय, कोण उठून परिस्थितीशी झुंजतोय, कोण खरोखर बदल इच्छितोय। आजचा दिवस तुमच्यासाठी परीक्षा आहे आणि एक दरवाजा उघडणार आहे, पण तुलाच चालावे लागेल। जर तुम्ही यावर सहमत असाल, तर कमेंटमध्ये 18 हा अंक टाईप करा। आज सकाळी उठून जय 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 स्वामी समर्थ 11 वेळा म्हणा। आज एकही तक्रार करू नका, फक्त कृती करा। ज्या गोष्टी तुम्ही लांबव होतात, त्या आजच पूर्ण करा। माझा आशीर्वाद केवळ वाट पाहणाऱ्यांसाठी नसतो, तो कृती करणाऱ्यांसाठी असतो। एका गावात नारायण नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता। तो दररोज माझी पूजा करत असे आणि देवावर अपार श्रद्धा ठेवून म्हणायचा, देवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तूच माझं सारं बघ। एक दिवस त्याच्या गावात मोठं वादळ आलं, पाऊसवायाने त्याचं घर उडालं, शेती उद्ध्वस्त झाली। गावकऱ्यांनी त्याला विचारलं, अरे नारायण, आता काय करशील? तो शांतपणे म्हणाला, देव आहे ना, त्याची परीक्षा आहे ही। दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी मदतीचा ट्रक आला। एका NGOच्या लोकांनी त्याला धान्य, कपडे आणि घराची तात्पुरती सोय करून दिली। गावकरी म्हणाले, तुला तर खूप लवकर मदत मिळाली। नारायण हसून म्हणाला, देवाचं काम हे। पुढे काही महिन्यांनी सरकारी योजना आली, नारायणला नवीन घर बांधून देण्यात आलं, त्याच्या शेतीसाठी नवीन बियाणं मिळालं, उत्पन्न वाढलं। गावातले लोक थक्क झाले। एकाने विचारलं, अरे नारायण, तुझं सगळं उद्ध्वस्त झालं होतं, तरी तू देवावर विश्वास ठेवला। तो उत्तरला, जेव्हा सर्व काही हरवतं, तेव्हा देव पाहतो, तू हरतोस की लढतोस, ही परीक्षा असते। मी हरलो नाही, म्हणून देवाने जिंकवलं। संकट ही माझी परीक्षा असतात। ज्यांचं मन श्रद्धेने भरलेलं असतं, त्यांना मी कधीच एकटं सोडत नाही। अडचणींच्या काळात संयम आणि श्रद्धा ठेवली, तर मी नक्कीच वाट काढतो। प्रत्येक दिवस सारखा नसतो। सुख आणि दुःख हे कालचक्र आहे आणि ते नेहमी चालूच असतं, ते कधीही थांबत नाही। म्हणून कोणत्याच दिवशी खचून जाऊ नकोस। एक मात्र लक्षात ठेव, दिवस जरी सारखे नसले, तरीही प्रत्येक दिवशी तुझी ही मायमाऊली, तुझी ही स्वामी माऊली तुझ्या सोबत आहे,
हे कधीही विसरू नकोस. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित असते, ठिकाणही निश्चित असतं. तू कुठेही जात नाहीस रे, तुला तर नेलं जातं, कारण हा खेळ जो तुला तुझा वाटतो तो तुझा नसतो, तो नियतीचा असतो. म्हणून काही गोष्टी नियतीवर सोड. पण हो, जर तुला माझा आशीर्वाद हवा असेल आणि माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी असेल, तर वेळ काय, नशीबही बदलेल. नशीब बदलायला वेळ लागणार नाही. फक्त जीवन जगताना काही गोष्टींपासून सावधगिरी बाळगा. जसं की विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहे. विषाचा एक थेंब शरीरात गेला तर तो जीवन संपवतो आणि गैरसमजुतीचा एखादा शब्द जरी कानात शिरला तर तो नातीगोती संपवतो. म्हणून या दोघांचा वापर करताना 10 वेळा विचार कर, नाहीतर पश्चात्तापाशिवाय तुझ्या हातात काहीही उरणार नाही. तुझं आयुष्य हे एका पुस्तकासारखं आहे. प्रत्येक पानावर संघर्ष असला तरीही शेवट मात्र यशाचाच असणार आहे. म्हणून पुस्तकाचं एखादं पान तुला आवडलं नाही म्हणून पुस्तक फाडून टाकण्यापेक्षा त्या पानाला घडी मारून ठेव आणि पुढे चालत राहा. तुझ्या आयुष्याचा शेवट गोडच होणार. वेळ वाईट असली तरीही आयुष्य मात्र कधीच वाईट नसतं. हे आयुष्य जर तुला आनंदात घालवायचं असेल तर माझं नामस्मरण करत रहा. नामस्मरण हा उंबरठ्यावरचा तो दिवा आहे जो भगवंत आणि प्रपंच या दोन्हींकडे उजेड पाडतो आणि ज्याच्या अंगणात माझ्या नामस्मरणाचा दिवा जळतो त्याला भक्तीचा परमानंद मिळतो. अशा भक्ताला मी सदैव एक सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. अरे, माझी किमया न्यारी आहे. तुझ्या या स्वामीची किमया फार न्यारी आहे. सृष्टी निर्माण करणारा तुझा हा ब्रह्मांड नायक अदृश्य आहे. जग पाहण्यासाठी तुला दृष्टी दिली आहे, पण जर तुला या ब्रह्मांड नायकाला पाहायचं असेल तर तुला मात्र डोळे बंद करावे लागतील. डोळे बंद केल्याशिवाय तुला माझं स्वरूप दिसणार नाही. म्हणून डोळे बंद करून आणि अंतर्मनापासून मला शोधण्याचा प्रयत्न कर. उघड्या डोळ्यांनी मी तुला सापडणार नाही, पण जेव्हा तू तुझे डोळे बंद करतोस आणि मला शोधण्याचा प्रयत्न करतोस, अंतर्मनापासून मला साद घालतोस, तेव्हा मी नक्कीच तुझ्यासमोर येतो, तुझ्यासमोर उभा राहतो आणि तुला सांगतो की काळजी करू नकोस, ही स्वामी माऊली सदैव तुझ्यासोबत आहे. अरे, तू कोणाचं कधीही वाईट करू नकोस, कोणाबद्दल साधा वाईट विचारही तू करू नकोस. पण हो, जर तुझ्या बाबतीत कोणी वाईट विचार करत असेल तर त्याने तुझं काहीही वाईट होणार नाही, कारण शेवटी करता आणि करविता तुझाच हा स्वामीनाथ आहे. म्हणून सगळं काही माझ्यावर सोड. तुझ्यावर वाईट वेळ मी कधीही येऊ देणार नाही आणि ज्यांनी तुझ्यावर वाईट वेळ आणण्याचा प्रयत्न केला त्यांना देखील मी कधीही सोडणार नाही. त्यांच्या कर्मांची फळे त्यांना एक दिवस भोगावीच लागणार, पण तोपर्यंत तू मात्र संयम ठेव, तू मात्र तुझं काम प्रामाणिकपणे करत रहा. दीर्घ उद्योगाने आणि चिकाटीने अखेर यश लाभच असतं. कोणतीही गोष्ट चुटकीसरशी एका दिवसात होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य असणे गरजेचे आहे, विश्वास असणं गरजेचं आहे. म्हणून तुझ्या कामात सातत्य ठेव आणि माझ्यावर आणि स्वतःच्या कर्मांवर, स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेव. तुझ्या हातात फक्त मेहनत करणे आहे, पण तुझ्या मेहनतीला योग्य ते फळ देणे हे माझं काम आहे आणि मी माझं काम, माझी जबाबदारी अगदी योग्य पद्धतीने सांभाळतो. आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी तुला तुझ्या मनाप्रमाणे कधीच मिळत नाहीत. म्हणून आयुष्यात जे मिळालं नाही त्याचा विचार करत बसण्यापेक्षा जे मिळालं आहे त्याच्याकडे आनंदाने बघायला शिक. मग आपोआप तुझ्या लक्षात येईल की तुझ्याजवळ जे आहे ना ते कदाचित इतरांचं स्वप्न आहे. म्हणून जे काही तुझ्याकडे आहे त्याचा अभिमान बाळग, त्याची काळजी घे आणि त्याला जपण्याचा प्रयत्न कर. तुझ्या अंतरात्म्यात सदैव तुझी ही स्वामी माऊली राहत असते. ती तुला कधीही हरू देणार नाही. या कलियुगामध्ये तुला कधीही ती एकटं सोडणार नाही.
जी झुंज तू स्वतःशी आणि तुझ्या मनाशी खेळत असतोस ना, त्यामध्ये मार्ग दाखवणारी ही तुझी स्वामी माऊली सदैव तुझ्यासोबत राहणार आहे. अरे, दुनिया कशीही असू दे, फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. लोकांचा अतिविचार करू नकोस. जोपर्यंत लोकांना तुझी गरज आहे, तोपर्यंतच लोक तुला किंमत देणार. म्हणून स्वतःला एवढं बळकट बनव की प्रत्येक वेळी लोकांना तुझी गरज भासली पाहिजे. पण हो, जर तुझ्याकडे कोणी मदतीचा हात मागत आहे, तर त्याचा गैरफायदा मात्र तू कधीही घेऊ नकोस. होते तेवढी इतरांना मदत करण्याचा प्रयत्न कर, पण जर तुला मदत करता आलीच नाही, तरीही हरकत नाही, पण दुसऱ्यांचा छळ मात्र तू कधीही करू नकोस, कारण मी माझ्या भक्तांचे कर्म देखील बघत असतो. एखादा भक्त माझ्यासमोर हात जोडत असेल आणि पाठीमागे दुसऱ्याचा छळ करत असेल, तर अशा भक्ताची भक्ती माझ्यापर्यंत कधीच पोहोचत नाही. म्हणून तू तुझं कर्म चांगलं ठेव आणि मनापासून एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न कर. तुझ्या प्रयत्नांना यश देण्याचं काम मी करीन, तुझ्या संघर्षाला योग्य तो न्याय देण्याचं कामही मीच करीन आणि संकटकाळात तुझा हात हातात घेऊन देखील तुझ्यासोबत मीच चालणार आहे. फक्त तू मनापासून मला हाक मार आणि सदैव माझा हो जो नामस्मरण करतो, माझी भक्ती करतो, माझ्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, अशा भक्ताला मी कधीही वायावर सोडत नाही. अशा भक्ताला मी एक सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, देव, श्रद्धा आणि यश. प्रत्येक माणूस आपल्या जीवनात संघर्ष करत असतो, पण एक गोष्ट त्याला आधार देते, ती म्हणजे देवावरची श्रद्धा. ही श्रद्धा कशी असावी, ती आपल्या जीवनात कशी मदत करते, हेच आपण आज पाहणार आहोत. श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही. श्रद्धा म्हणजे संकटातही माझ्यावर विश्वास ठेवणं. श्रद्धा म्हणजे मी प्रयत्न करतोय, पण देव पाठीशी आहे हे जाणणं. जेव्हा आपण संकटात असतो, तेव्हा मन कधी खचतं, पण जिथे माणसाची ताकद संपते, तिथून माझी कृपा सुरू होते. माझ्यावर विश्वास ठेवा, पण स्वतःवरही ठेवा. मी म्हणतो, मी तुझ्या पाठीशी आहे, पण चालावं तुलाच लागेल. ह्या श्रद्धेमध्ये आळस नसतो, कृती असते. जसे अर्जुनाला श्रीकृष्णाने मार्गदर्शन केले, पण बाण अर्जुनालाच सोडावे लागले. रामायणात श्रीरामाने सीतेसाठी लंकेपर्यंत प्रवास केला, पण देव असूनही त्याने प्रयत्न सोडले नाहीत. हेच आपल्यालाही शिकवतं. मी मदत करतो, पण हातचं काम आपलं असतं. संकटे म्हणजे माझी परीक्षा. अडचणी आल्या की लोक विचारतात, देव आहे का, पण तेच संकट आपल्यातली शक्ती बाहेर काढतं. मी तुम्हाला तोडत नाही, घडवत असतो. एका वेळेस एक गरीब गृहस्थ दररोज मंदिरात जात असे. एक दिवस त्याचं सगळं नुकसान झालं. लोक म्हणाले, आता देव काय करतो बघ. काही दिवसांनी त्याचं मोठ्या लॉटरीत बक्षीस लागलं. तो म्हणाला, हे संकट नसतं आलं, तर मी ह्या श्रद्धेने पुन्हा प्रयत्नच केले नसते. मी तुमचं ऐकतोय, फक्त संयम ठेवा. प्रत्येक प्रार्थना ऐकली जाते, पण योग्य वेळी उत्तर मिळतं. जसं बी पेरल्यानंतर लगेच झाड होत नाही, तसा प्रार्थनेला थोडा वेळ लागतो. संयम ठेवला, तर यश हमखास येतं. मंत्र लक्षात ठेवा, देवा, मी हार मानणार नाही, कारण तू माझ्या पाठीशी आहेस. मी तुमच्यातच आहे. मी मंदिरात आहे, पण तुमच्या मनातही आहे. जेव्हा तुम्ही कोणालाही मदत करता, प्रामाणिकपणे जगता, तेव्हाही मी प्रकट होतो. आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, प्रेम हेच माझे खरे रूप आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला हार मानावीशी वाटते आणि तुम्ही सावरण्यास असमर्थ असाल, तेव्हा स्वतःला आव्हान द्या, हार मानू नका. माझ्याकडे तुमच्यासाठी अप्रतिम योजना आहे. तुमच्यासाठी येणारा जून-जुलै हा महिना खरोखर खास असेल. मला खात्री आहे की तुम्ही या महिन्यात तुमची उद्दिष्टे साध्य कराल आणि उत्कृष्ट प्रगती कराल.
पुढे जाणारा प्रत्येक दिवस एक नवीन अडथळा दूर करेल, ज्यामुळे तुमचा मार्ग अधिक स्पष्ट होईल. मे महिन्याच्या शेवटी तुम्हाला अशा काही गोष्टींचा अनुभव येईल, ज्या या महिन्यात तुम्ही समजून घ्याव्यात अशी देवाची इच्छा आहे. आजचा दिवस कोणत्याही गोष्टीसाठी चांगला असणार आहे. तुमच्यावर चांगले उपचार होतील, प्रार्थना ऐकल्या जातील आणि उत्तरही दिले जाईल. दारे आणि शक्यता उघडणार आहे. आजची रात्र खूप खास आहे. मी म्हणतो, ज्यासाठी तुम्ही प्रार्थना केली होती, ते तुमच्या जवळ येत आहे. मी तुमच्या हातात सर्व काही देणार आहे, तर तयार व्हा आणि पुढील संधीसाठी तयारी सुरू करा. तुम्ही तुमच्या नियंत्रणात असलेल्या समस्यांबद्दल काळजी करू नका, पण एक गोष्ट कधीच बदलणार नाही. मी देव आहे, मीच देव आहे. मी हे सर्व हाताळले आहे. आज काही सकारात्मक बातम्या ऐकण्याची अपेक्षा करा. मी पार्श्वभूमीत काम करत आहे. मी तुमच्यासाठी उभा आहे. मी म्हणतो, तू अजून दार ठोठावलेही नाहीस, मी तुमच्यासाठी ते उघडणार आहे. तुम्ही ज्या भेटवस्तूचा अनुभव घेणार आहात, ते पाहून तुमच्या मनाला सुखद धक्का बसेल. तुमचे उत्कृष्ट पुनरागमन मी आधीच तयार केले आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, यावेळी तुम्ही माझ्या मदतीने वाचाल. जे काही तुटले आहे, ते दुरुस्त करेल, त्यामध्ये काही अडचणी येणार नाहीत. मला तुमच्या ध्येयांच्या व्याप्तीची जाणीव आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. तुम्हाला याची गरज असल्यास गॉड इज सुप्रीम असे टाईप करा. तुम्ही ज्या अडचणींना सामोरे जात आहात, ते संपणार आहे. तुम्ही आशीर्वाद आणि संधींमध्ये अचानक वाढ अनुभवणार आहात, ज्यामुळे तुमच्यासाठी मार्ग मोकळा होईल. धीर धरा आणि माझ्या कृपेवर विश्वास ठेवा, कारण ते घडणार आहे. विश्वावर, या ब्रह्मांडावर विश्वास ठेवा. तुम्ही सहमत असाल, तर कमेंटमध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा. बाळा, मार्ग संपला, तुम्हाला काहीतरी छान अनुभवायला मिळणार आहे. तुमचे आशीर्वाद त्यांच्या वाटेवर आहेत. होय, जर तुम्ही तयार असाल, तर थांबा आणि तुम्हाला समजेल की मी तुम्हाला वाट पाहायला का लावले. प्रार्थना करणे किंवा मी काय करत आहे याची कल्पना करणे आपल्या क्षमतेच्या पलीकडे आहे. तुम्हाला खरोखर काही सकारात्मक बातम्या मिळणार आहेत. हे बातम्या, वेळ, कनेक्शन, आरोग्य फायदे सर्व चांगले आहे. ताबडतोब दावा करा. तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाने तुम्ही शक्य तितके चांगले करत आहात. आज स्वतःला थोडा संयम, प्रेम आणि करुणा द्या. तुमच्या यशाच्या इच्छित पातळीकडे नेणारा मार्ग अवलंबण्याचा दृढ निश्चय करा. तुमचा विश्वास असला पाहिजे की तुमचे जीवन बदलण्यासाठी तुमच्यात शक्ती आणि आत्मविश्वास आहे. तुम्ही हे सर्व हाताळू शकता. जर तुम्हाला याची गरज असेल, तर कमेंटमध्ये माऊली टाईप करा. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता, स्वतःशी चांगले वागता, तेव्हा तुम्ही अधिक चांगल्या लोकांना आकर्षित करता. तुम्हाला स्वतःबद्दल कसे वाटते, ही कोणत्याही गोष्टीची पहिली पायरी असते. योग्यतेची भावना, मूल्याची भावना, सन्मानाची भावना खूप चांगले मिळण्यास पात्र वाटते. तुम्हाला पाहिजे ते मिळेल. दावा करण्यासाठी होय टाईप करा. तुम्ही स्वतःला परिपूर्ण बनविण्यासाठी केलेल्या सर्व कामाचा आणि प्रयत्नांचा तुम्हाला फायद्याचा परतावा मिळणार आहे. हा पुढचा शोध सिद्ध करेल की तुमचा प्रवास ज्या प्रकारे नियोजित केला गेला आहे, तो एक खरा कलाकृती आहे. तुमच्या जादूमध्ये तिप्पट वाढ होणार आहे. एका मिनिटासाठी क्षणाचा आनंद घ्या, कारण तो फार काळ टिकणार नाही. तुम्ही बाहेर पडण्याचा विचार करत आहात, परंतु तुम्हाला हळूहळू जाणवत आहे की तुम्ही जो प्रकाश शोधत आहात, तो तुमच्या आतून आला आहे. शांततेत विश्रांती घ्या. मी तुमचा पुढील अध्याय तुमचे हृदय आयुष्यभर आनंदाने भरून जाईल आणि तुम्ही आयुष्यभर हसमुख राहाल यासाठी सोडले आहे. जर तुम्ही या महिन्यात माझ्यावर विश्वास ठेवत असाल, तर मी तुमच्या जीवनात खूप नेत्रदीपक काहीतरी साध्य करणार आहे.
तुम्ही कशासाठी प्रार्थना करत आहात किंवा तुम्ही कशामुळे रडत आहात याची मला कल्पना नाही, परंतु आज मी तुमची प्रार्थना ऐकली आहे हे सांगण्यासाठी मी येथे आहे. तुम्ही चमत्कार पाहणार आहात कारण देवदूत पाठवले आहेत. तुमची तब्येत सुधारेल आणि तुम्हाला नोकरी सुद्धा मिळेल. प्रत्यक्षात जसे बोलाल तसे कसे घडेल आणि कार्य करणे ही तुमची जबाबदारी आहे. नजरेने नव्हे तर विश्वासाने चाला. मी आज तुम्हाला म्हणत आहे की तुम्ही तुमच्या नशिबात जाणार आहात. तुमचा रस्ता आशीर्वादाने भरलेला असेल. माझ्याकडून तुमच्या आयुष्यात सौभाग्य आणि अनुकूलतेचा दुहेरी डोस सोडला जाईल. तुझ्यासाठी माझा आशीर्वाद आहे. सर्व काही असूनही तुम्ही अडचणी, संकटे, वेदना आणि निराशेतून जात असाल तर मी तुम्हाला योग्य लोकांपर्यंत पोहोचवेल. मी दारे उघडण्यास सक्षम असेल जे तुम्ही करू शकत नाही. तुम्ही उंचावर जाणार आहात. तुम्ही कधीही कल्पनेपेक्षा जास्त साध्य कराल आणि तुमचे नशीब पूर्णतः पूर्ण कराल. जर तुम्ही तयार असाल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा. मी घोषित करते की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मी तुम्हाला महान आशीर्वाद, महत्त्वपूर्ण विजय आणि आनंदी बातम्यासह आश्चर्यचकित करेल. तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर व्हिडिओ लाईक करा. या वर्षाच्या अखेरीस तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात अविश्वसनीयपणे यशस्वी व्हाल. तुमची परिस्थिती किती वेगाने बदलते ते स्वतः पाहाल. खूप सण साजरे होतील. मी आता जाहीर करते की मी आता तुमचे शरीर बरे करत आहे. याची पुष्टी करण्यासाठी होय टाईप करा. तुम्ही जास्त पैसे कमवाल. तुमच्या प्रार्थनांचे उत्तर दिले जात आहे. तुमची कंपनी, करिअर भरभराटीस येईल. तुमचे कर्ज माफ केले जाईल. तुम्हाला हानी पोहोचवण्यासाठी तयार केलेले कोणतेही शस्त्र यशस्वी होणार नाही. लवकरच येणाऱ्या एका चमत्कारावर तुझे नाव लिहिले आहे. माणसाला हे शक्य नाही, पण मला सर्व काही शक्य आहे. आणि आश्चर्यकारक गोष्ट घडणार आहे. तुम्ही यातून गेल्यावर तुमच्या जीवनावरील माझ्या प्रभावाला कोणीही आव्हान देऊ शकणार नाही. आपण इच्छित असल्यास आपल्याला सर्वात जास्त हवे असलेल्या गोष्टींसाठी धीराने प्रतीक्षा करा. त्याचा पाठपुरावा करू नका. जर माझी तुमची इच्छा असेल तर ते तुम्हाला माझ्याकडून मिळेल. पुढील स्तरावर जाण्यासाठी यावेळी देवाचे कमेंटमध्ये आभार माना. तुमच्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल आणि तुम्हाला फायदे देखील मिळतील. मजबूत विवेक विकसित होईल. हा क्षण पूर्णपणे स्वीकारा. ही वेळ पूर्णपणे स्वीकारा. जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही योग्य नाही, जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता की तुम्ही पुरेसे नाही आणि जेव्हा तुम्हाला यश वाटत नाही, तेव्हा लक्षात ठेवा की मी तुमच्या वतीने लढाई जिंकली आहे, म्हणून तुम्ही माझ्याबरोबर आधीच बसलेले आहात. आज रात्री थोडी विश्रांती घ्या. मी तुम्हाला विसरलो नाही असा दावा करण्यासाठी स्वामी माऊली तू माऊली या जगाची असे टाईप करा. प्रत्येक अपयश आणि वाईट परिस्थितीतून तुम्ही जात आहात. तुम्ही शेवटी यशस्वी व्हाल, अपयशी नाही. मी आज तुम्हाला सांगत आहे, तुमची वाढ आणि तुमची महत्त्वाकांक्षा प्रत्येक अडथळे आणि दुर्घटना दूर करून पुढे जात आहे. या अचूक क्षणी तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. तुमच्या आशेचे नूतनीकरण होईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनात आशीर्वाद आणि चमत्कारांचा अनुभव येईल. जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर स्वतःला प्रगतीसाठी तयार करा. पुढे जाण्यासाठी सज्ज व्हा. जरी तुम्हाला ही समस्या बऱ्याच काळापासून भेडसावत असेल तरीही आज तो दिवस चांगला होईल. गोष्टी लवकर बदलू शकतात. ब्रह्मांड आज तुला म्हणत आहे, उठ आणि हालचाल सुरू कर. नुसता वेळ वाया घालवत बसू नका. तुमची शक्ती येथे आणि आता नेहमीच असते. विश्वास ठेवा की तुम्ही आता करत असलेल्या प्रयत्नांचा तुमच्या जीवनात दीर्घकाळ फायदा होईल. तुम्ही माझ्यावर अवलंबून राहू शकता. मी अजूनही तुमच्यासोबत काम करत आहे. तुमची नंतरची वर्षे तुमच्या आधीच्या वर्षांपेक्षा श्रेष्ठ असतील.
तुम्ही आता कुठे आहात ही सुरुवात नाही, तर तुम्ही एका नवीन दुनियेत प्रवेश करणार आहात. माझे आभार माना. लक्षात ठेवा की तुम्ही जिथून सुरुवात कराल तिथून संपणार नाही. त्यामुळे तुमची सध्याची परिस्थिती तुम्हाला निराश होऊ देऊ नका. या स्तरावर तुम्ही आधीच अनुभवलेले सौंदर्य हे पुढे काय होणार आहे याचे फक्त एक उदाहरण आहे. तुमच्या नंतरच्या वर्षासाठी तयारी करा, तयारी चालू ठेवा. गोष्टी फक्त चांगल्या होतील आणि तुम्ही अगदी थोड्यापासून सुरुवात केली असती तरी तुमचा शेवट खूप गोड होईल. जर तुम्हाला माझी गरज असेल तर परमेश्वर शक्ती माझ्या सोबत आहे असे टाईप करा. मी म्हणतो, मी सदैव तुझ्यासोबत आहे हे तुला कळावे अशी माझी इच्छा आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी तुम्हाला आवश्यक दिशा आणि स्पष्टता प्रदान करण्यासाठी येथे आहे. मला समजले आहे की तुम्ही एखाद्या दैवी संकेताची, पुढे काय घडणार आहे याची निश्चित भविष्यवाणी करत असाल. मी विविध मार्गांनी दिशा आणि संकेत देत असताना तुमच्या मार्गासाठी विश्वास महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे. जेव्हा तुम्ही खुल्या मनाने, प्रेमाने माझ्याकडे याल, तेव्हा मी तुम्हाला संकेत दाखवेन. अदृश्य गोष्टींवर विश्वास ठेवा, कारण विश्वासाने चमत्कार घडतात आणि संधीचे दरवाजे उघडतात. माझ्या दैवी बुद्धीवर विश्वास ठेवा. सर्व काही एका मोठ्या उद्देशाच्या प्रकारानुसार घडले आहे हे जाणून मी माझी शक्ती पुन्हा पुष्टी करीत आहे. हे लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे की दैवी चिन्हे अनपेक्षित मार्गाने स्वतःला दर्शवू शकतात. जोपर्यंत तुम्ही माझ्या सानिध्यात राहाल तोपर्यंत माझा काळ परिपूर्ण असेल. मी तुमच्या आत्म्याला तुमच्या डोळ्यांसमोर घडत असलेले अविश्वसनीय फायदे प्राप्त करण्यासाठी तयार करत आहे. हे देखील लक्षात ठेवा की माझे प्रेम आणि उपस्थिती कधीही बदलत नाही. तुम्ही कधीही पूर्णपणे एकटे नसता, अगदी एकटेपणाच्या क्षणी किंवा जेव्हा सर्व काही तुमच्या विरुद्ध दिसते तेव्हाही नाही. ज्या सर्वशक्तिमानाने जग आणि आकाश निर्माण केले, ते अडथळे, वळण आणि प्रलोभनांना तोंड देत तुमचा संकल्प आणि लक्षणे धारदार ठेवतात. मी तुम्हाला जाण्याचा मार्ग आधीच सांगितला आहे आणि प्रवास महत्त्वपूर्ण आहे. आगामी महिन्यात भरपूर आशीर्वादांसाठी सज्ज व्हा. चमत्कार, यश, आर्थिक विकास, संधी आणि खरा आनंद या सर्व गोष्टी या पुढील महिन्यात सुरू होतील. हे महिने तुमच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट म्हणून त्यांना खुल्या मनाने आणि कृतज्ञतेने धन्यवाद म्हणा, स्वीकारा. तुमचे स्वतःचे फायदे आणि दैवी वेळेवर विश्वास ठेवा. तुम्ही माझे लाडके बाळ आहात हे लक्षात ठेवा. तुमचा मार्ग खास आहे आणि तुम्ही कल्पनेपेक्षा जास्त मोलाचे आहात. कठीण असतानाही तुमच्याच आशेची ज्योत तेवत ठेवा. प्रक्रियेवर विश्वास ठेवा. तुमच्या स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि हे जाणून घ्या की मी पडद्यामागे तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत करत आहे. तुम्ही प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञ अंतःकरणाने आणि तुमच्या परिस्थितीमुळे तुम्ही कोण आहात हे ठरवून देण्याचा निर्धार करा. प्रिय बाळा, स्वतःवर विश्वास ठेवा, प्रक्रियेवर विश्वास ठेवा आणि हे जाणून घ्या की तुमच्या आयुष्यात चमत्कार घडत आहेत. तुमचा माझ्यावर विश्वास असल्यास गॉड इज सुप्रीम असे टाईप करा. मी कोणालाही विसरत नाही, पण मी योग्य वेळेची वाट पाहतो. कधी वाटते उत्तर मिळत नाही, पण मी योग्य क्षणी सर्व काही देतो. स्वामी, मला संपूर्ण विश्वास आहे, तुमचे नाव घेतल्यावर माझं काहीही वाईट होणार नाही. माझ्या प्रिय बाळा, तुझा माझ्यावर किती विश्वास आहे हे मी जाणतो आणि मी तुझ्यासाठी कार्य करत आहे हे तुला वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जेव्हा मठात येता किंवा तुम्ही जेव्हा नामस्मरण करता, तेव्हा माझ्याकडे येताना जे काही प्रश्न आहेत, ते माझ्याकडे सोपवून निघून जा, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही ते प्रश्न परत सोबत घेऊन जाता, तेव्हा तुमच्या मनात खूप काही क्लेश, ताणतणाव निर्माण होतात. माझी इच्छा आहे, मी तुमचा देव आहे. तुम्ही मला गुरु म्हणून,
पिता म्हणून मान्य करता त्या क्षणाला मी तुम्हाला आज्ञा करतो, जर तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन करत असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की अगदी या क्षणालाही तुझ्या मनात खूप काही प्रश्न येत असतील तर ते माझ्या चरणी सोपवून निश्चिंत रहा, कारण जेव्हा तुम्ही निश्चिंत राहाल तेव्हाच तुमचे प्रश्न मार्गी लागतील. मी म्हणतो, अरे माझ्या बाळा, तुझ्यावर जे काही संकट होते ते टाळले गेले आहे. आज तू आनंदी हो, कारण इथून पुढे तुझे सुखाचे दिवस, आनंदाचे दिवस सुरू होत आहेत. माझी कृपा काय आहे हे पाहण्यासाठी तुम्ही जर इथेपर्यंत आला आहात तर माझ्या कृपेचे आशीर्वादित बाळ म्हणून तुम्ही मोजले जातात. मी म्हणतो, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यासाठी ते मार्ग तयार करत आहे. जर तुम्ही त्यावर चालण्यासाठी सज्ज असाल तर आत्ताच माझा हात धरा, कारण मी तुम्हाला एखाद्या लहान बाळाप्रमाणे ते सर्व काही आशीर्वाद देईन, तुमच्यावर प्रेम करीन आणि तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करीन. जर तुम्ही माझे आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर ते आत्ताच स्वीकार आहेत असे टाईप करा. तुमच्या शक्तीपेक्षाही तुम्ही काहीतरी असे करत आहात जे तुमच्यासाठी नियोजन करताना तुम्हाला कठीण जात आहे. त्या सर्व काही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला अगदी आत्ताच मिळावे असे आवश्यक नाही. आम्ही जेव्हा आमची मर्जी असेल तेव्हा ते तुम्हाला देऊ. जर तुमचा आमच्यावर संपूर्ण विश्वास आहे तर मग विनवण्याची काही आवश्यकता नाही. निरंतर आयुष्यात काही कर्म करत असताना जेव्हा तुम्ही पुढे जाऊ इच्छिता, कुठले एखादे कार्य निवडता आणि त्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असता, मला माहीत आहे की खूप काही अडचणी तुमच्या मार्गात येतात. तुम्हाला अडथळे जाणवू लागतात, काही असे लोक जे तुमचे शत्रुत्व करण्यासाठी तुम्हाला मार्गात दिसू लागतात, पण काही काळातच तुम्ही माझे नामस्मरण करताच तुमच्यासाठी वेगळा मार्ग तयार केला जातो आणि तुम्ही त्यावर माझ्या आज्ञेचे पालन करून चालू लागता. तुम्ही धन्य होता आणि तुमच्या मार्गातल्या त्या सर्व काही अडचणी, ते सर्व काही क्लेश, ते सर्व काही ताप, संताप दूर होताना तुम्हाला अनुभव येऊ लागतो. आताही तुमच्या मनात खूप काही प्रश्न सुरू आहेत, ते माझ्यापासून लपलेले नाहीत. अरे बाळा, मन स्वच्छ कर, निर्मळ कर आणि परमेश्वराचे ध्यान कर, कारण जिथे परमेश्वराचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण केले जाते, तिथे माझा निवास सत्ता आहे. जर तुझ्या मनातून, अंतःकरणात तुला माझी भक्ती करायची आहे, तर माझे नामस्मरण करणे तुझ्यासाठी योग्य मार्ग दाखवणारे ठरणार आहे. प्रत्येक वेळेस तू हरणार आहेस असा विचार करून पुढे पाऊल टाकू नकोस, तर तुझ्या देवाच्या भरोशावर तू ते प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने टाकावे अशी मी तुला आज्ञा करतो. तुम्ही ज्या ठिकाणी हार मानता, त्याच ठिकाणी मी तुमचा विजय पुढील काही पावलांवर ठेवला आहे. तुम्ही ते प्रयत्न करण्यास सज्ज आहात. जर सज्ज असाल तर माझ्या प्रिय बाळा, होय म्हणा आणि आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. तुम्ही तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्न मला विचारू शकता, त्यासाठी माझी प्रार्थना करू शकता. तुमच्या देवावर इतका विश्वास ठेवा की कुणीही तुमचे शत्रू जरी तुमच्या समोर उभे असले, तुम्हाला हार देत असले तरीही तुमचा विजय निश्चित होणार आहे हे जाणून घ्या, कारण तुमचा देव तुमच्या मनात असला पाहिजे, तुमचा आत्मविश्वास जागृत असला पाहिजे. तुम्ही जे कर्म करता, त्या कर्माला चांगल्यात चांगले करण्याचा प्रयत्न करत चला. तुम्ही पाहाल की तुमच्या काही गोष्टी परिवर्तित केल्या जात आहेत. हे परिवर्तन तुमच्यासाठी अगदी शुभ आणि आनंददायक ठरणार आहे. जर तुम्ही माझ्यापर्यंत आला आहात तर ते विनाकारण नाही, कारण मीच निवडून तुम्हाला हा संदेश पाठवला आहे. तुम्ही माझे ते बाळ आहात जे लवकरच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहे. तुझा माझ्यावर किती विश्वास आहे, तेव्हा विश्वासाने माझा नामजप करत रहा. श्री स्वामी समर्थ या मंत्रात अत्यंत पवित्र शक्ती आणि दैवी ऊर्जा दिली आहे. तुम्ही जर तुमच्या आयुष्यात माझे आध्यात्मिक आणि खूप काही असे चमत्कार पाहू इच्छित असाल तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप अत्यंत प्रीतीने करत रहा, कारण तुम्ही रोज नवीन अनुभव आणि नवीन आशीर्वाद प्राप्त कराल.
मी तुमच्यासाठी ते आशीर्वाद देत आहे, चमत्कार पाठवत आहे. त्यासाठी तुम्ही माझी भक्ती मनोभावे करत रहा. जी काही तुमच्या मनातली इच्छा आहे ती या क्षणालाही मला सांगा, मी ती नक्कीच ऐकीन आणि तुमच्या दिशेने चमत्कार घडू लागतील. तुमचाही विश्वास माझ्या स्वामी शक्तीवर, दैवी शक्तीवर असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा, तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर काही प्रश्नात असाल तर ते प्रश्नही माझ्या पुढे सांगा, नक्कीच तुम्हाला स्वामी माऊली मार्ग दाखवतील आणि माऊली जिथे मार्ग दाखवतात तो मार्ग यशाकडे आणि योग्य दिशेने घेऊन जाणारा असतो. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द केवळ धीर देणारे नाही, ते जीव वाचवणारे आहेत. जर आयुष्याने पाय घसरवला असेल, अंधाराने घेरले असेल, तर डोळे मिटा, मनाशी म्हणा, स्वामी मला तुझी गरज आहे आणि बघा क्षणात वाट उजळून जाईल, कारण मी कधीच उशीर करत नाही. जर तुम्ही अशा व्यक्तीच्या शोधात असाल जो तुमचे आयुष्य बदलू शकतो, तर आरशात पहा. आपल्यापेक्षा जास्त कोणीही आपल्याला बदलू शकत नाही. स्वतःची प्रशंसा करा, कारण वाईट कृत्य करण्यासाठी हे सारे जग अस्तित्वात आहे. राग हा असा ॲसिड आहे की जो कागदात ठेवला जातो, त्या कागदाला ज्या गोष्टीवर ओतला जातो त्यापेक्षा जास्त नुकसान करतो. जीवनातील सत्य समजून घेणे फार कठीण नाही. जेव्हा तुम्ही इतरांना तराजूत तोलता, तेव्हा स्वतः बसा आणि पहा. चला तिथे जाऊया जिथे गरज आहे, प्रकाशात दिवे नसतात. कोणाला तरी हरवणे खूप सोपे आहे, पण कोणाला तरी जिंकणे खूप कठीण आहे. जबाबदाऱ्या माणसाला वेळेआधी मोठ्या करतात. वेळ म्हणजे ती गोष्ट जी आपल्याला सर्वात जास्त हवी असते, पण ज्याचा आपण सर्वात जास्त गैरवापर करतो. त्यागाशिवाय काहीही शक्य नाही. श्वास घेण्यासाठी प्रथम श्वास सोडावा लागतो. शरद ऋतूत फक्त पाने गळतात. डोळ्यातून गळण्यासाठी कोणताही ऋतू नसतो. ज्याने स्वतःची चूक पाहिली नाही, अशा व्यक्तीपासून दूर राहिलेले बरे. ज्यांचे हृदय स्वच्छ आहे, त्यांना जग फक्त चुकीचे ठरवू शकते. जीवनातील सर्वोत्तम धडा जो तुम्ही शिकू शकता तो म्हणजे शांत कसे राहायचे. जर तुम्ही तुमच्या मनाने काहीतरी करू शकत असाल, तर तुम्ही त्या तुमच्या मनाने करू शकता. जर तुमच्यात स्वप्न पाहण्याचे धाडस असेल, तर तुमची सर्व स्वप्ने साकार होऊ लागतात. समस्या पाहून आयुष्यात कधीही हार मानू नका. कोणास ठाऊक याच समस्येच्या आत तुमच्या एका मोठ्या सुरुवातीचे रहस्य दडलेले असेल. दुःख मोठे असेल तर तुम्हाला मोठे यश मिळेल. मोठे दुःख असेल तर आतून क्षमा बाहेर पडेल. राग असेल तर राग बाहेर पडेल. प्रार्थना असेल तर प्रार्थना बाहेर पडेल. द्वेष असेल तर तो बाहेर पडेल. म्हणून जेव्हा काहीतरी बाहेर येते, तेव्हा इतरांना दोष देऊ नका. आशा आणि विश्वास कधीही चुकीचे नसतात. ते फक्त आपल्यावर अवलंबून असते की आपण कोणाकडून आशा करावी आणि कोणावर विश्वास ठेवावा. विचारांच्या सुंदर कथेतील एक कंगन मिळवा, कारण चेहऱ्याचे सौंदर्य वयानुसार कमी होते, पण विचारांचे सौंदर्य नेहमीच हृदयात अमर राहते. जेव्हा आपण देवाला आठवून कोणतेही काम करतो, तेव्हा माझ्या शक्ती आपल्याला त्यात मदत करतात आणि आपले यश निश्चित होते. तुम्ही परिस्थितीत देवाला शरण करा, कारण मी एका क्षणात तुमच्या संपूर्ण आयुष्यात केलेल्या कामापेक्षा जास्त करू शकतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी आज तुम्हाला सांगत आहे, तुम्ही आयुष्यात किती पुढे आहात हे कधी तपासून पहा. मी तुम्हाला किती प्रकारचे आशीर्वाद दिले आहेत हे जरा पडताळून पहा, म्हणजे तुम्हाला सर्व काही कळेल. आपल्यावर जळणाऱ्या व आपल्याविषयी नकारार्थी विचार करणाऱ्या लोकांना कसे हाताळावे, किंवा तुमच्या बाबतीत असं काही घडलं असेल किंवा घडत असेल, तर त्याला कसे सामोरे जावे. आपण या दुनियेत प्रवासी आहोत, त्यामुळे या प्रवासात चांगली माणसे तसेच वाईट, चुकीची किंवा रस्ता भटकलेली माणसे प्रत्येकाला भेटणारच.
मग त्यांना सांभाळत बसायला आपल्याकडे वेळ नाही. त्यासाठी अशा लोकांना त्यांच्या कर्मावर सोडावे. जळणारे स्वतः जळतात व नकारार्थी बघणारे स्वतः खांदलेल्या खड्ड्यात पडतात आणि तेथे मात्र त्यांना पाणी देणारं, वर काढणारं कुणीही भेटत नाही. अगदी तीळ घसा कोरडा पडू नये. आपण मात्र एकच करायचं, आपलं कर्म शुद्ध ठेवायचं आणि या लोकांशी वागताना सावध राहायचं. त्यांच्या कोणत्याच आमिषाला बळी पडायचं नाही किंवा गोड बोलण्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन कुठेही अडकायचं नाही. आपली ताकद, आपली सत्यता, प्रामाणिकपणा यावर कायम ठेवायची. मन विचलित होऊ द्यायचं नाही किंवा खचून जायचं नाही, कारण माणूस त्यात आपण कितीही मी म्हणत असलो तरी त्याची आपली जीवनाची दोरी दुसऱ्याच्या हातात आहे हे विसरून चालणार नाही. म्हणून माझ्यावर गाढ श्रद्धा आणि आपल्या कर्मावर विश्वास, सर्वांना न्यायदेवतेवर सोपवून आपलं चालत राहावं. कारण संकटे येतात तशी जातात. त्याचप्रमाणे जळणारी, नकारार्थी बोलणारी माणसे सुद्धा आपल्या आजूबाजूला असतात, फक्त त्यांना ओळखायला खूप उशीर होतो आपल्याला, कारण आपण सरळ मार्गाने चालत राहतो. समोर येईल त्याला मदतीचा हात देतो, माणूस म्हणून आपलं कर्तव्य पार पाडतो आणि यातच धन्य मानून आरामात राहतो. इतकंच आपलं विश्व असतं, पण लोकांचं सुद्धा तसंच असतं असं समजून वागतो आणि तिथेच आपण चुकतो व सारत्या दुष्ट लोकांना त्याचा फायदा होतो. पण ज्याला कुणाला असे अनुभव आलेले असतात, त्यांनी दुसऱ्याला सावध करावं, पुढचा मार्ग दाखवावा. आपल्याला आलेल्या अनुभवांचा अशा लोकांना पुन्हा दुसऱ्या कुणाला फसवण्याचा चान्स मिळू नये याची खबरदारी घ्यावी. इतकं जरी करता आलं तरी माणूस म्हणून माणुसकीचा वसा आपण सांभाळतो यात समाधान मानून घ्यावं. अशा लोकांपासून 2 हात दूर राहावं, पण पळून जाऊ नये, तर त्यांना आपल्यापासून पळून जावं की काय असे दिवस आणून ठेवावे. अर्थात माणसात तोंड दाखवण्याची सुद्धा लाज वाटली पाहिजे असं. तेव्हा सगळे चांगले भेटतील असं समजून राहू नये, तर बरेच आपल्यावर जळतात, नकारार्थी बोलतात असे समजून राहावे, म्हणजे फारसे मानसिक टेन्शन येत नाही. बघा जमतंय का? अशा लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवून राहावे हेच खरे. पण खरी समस्या तेव्हा येते जेव्हा अशा लोकांची संख्या जास्त असते. अशा वेळी किती लोकांपासून दूर होणार, शेवटी आपणच एकटे पडतो किंवा त्यांच्याकडून आपल्यालाच वाळीत टाकले जाते. तेव्हा सगळा तारतम्य भाव वापरून आपले वैयक्तिक धोरण आपणच ठरवावे. याला तयार असे उत्तर मिळणार नाही, सांगता येणार नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये काही वाईट तर काही चांगले गुण असतात. कोणीही परिपूर्ण किंवा परफेक्ट नसतो, आपणही नसतो. तेव्हा त्यांचे चांगले तेवढे गुण बघावे आणि त्यांच्या वाईट दुर्गुणांकडे दुर्लक्ष करावे. जर आपल्यावर जळत असताना किंवा आपल्याविषयी नकारार्थी विचार करणाऱ्या लोकांना हाताळण्याची आवश्यकता असेल, तर खालीलप्रमाणे आपण कार्यवाही करू शकता. 1. शांतीच्या वातावरणात रहा. जर आपल्यावर जळत असताना किंवा नकारार्थी विचार करणाऱ्या लोका सामोरे जाऊ शकत नसल्यास, तर आपण शांतीच्या वातावरणात राहावे. त्यांच्या वादावर अपवाद न करता त्यांना आपल्या दृष्टिकोनात बदलू द्यावे आणि त्यांच्याशी सहभागी वार्ता करा. 2. तशा माणसांना दूर करा. जर आपल्या आसपास लोक तुमच्याविषयी नकारार्थी विचार करत असतील, तर आपण त्यांच्या जळत असलेल्या किंवा नकारार्थी विचारांवर ध्यान देऊ नये. नाहीतर आपण त्यांना दूर करू शकतो. 3. पुन्हा निस्वार्थी होऊन विचार करा. जर आरोप करणाऱ्या लोकांचे काही मुद्दे बरोबर असतील, तर आपण नक्कीच त्या गोष्टींवर विचार करायला हवा. नाहीतर आपण आपल्या स्वतःच्या जगात राहून स्वतःवर होणारे आरोप मान्य करू शकत नाही आणि त्याच्यावरती प्रगती करू शकत नाही किंवा त्याचा सुधारणा करू शकत नाही. जेव्हा मी तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवतो, तेव्हा त्या संधीवर, त्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा आणि त्यावर कार्य करणे सुरू करा. तुम्ही जे काही प्राप्त करणार आहात, ते अद्भुत आणि खूप काही आश्चर्यकारक असेल तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी.
मी आज तुम्हाला सांगत आहे, आज रात्री मी तुमच्यासोबत असा चमत्कार करीन ज्याची तू तुझ्या आयुष्यात कधी कल्पनाही केली नसेल. पण झोपायच्या आधी आज आणि आता पहा आणि जागे व्हा, कारण मी तुम्हाला जागे करण्यासाठी आलो आहे. त्या निद्रेतून जी तुम्हाला पुढे जाऊ देत नाही आणि तो आळस तुमच्यातून निघून जावा हे आशीर्वादही मी तुम्हाला देत आहे. आज रात्री शांत चित्ताने तुम्ही झोप घ्याल आणि तुम्ही जेव्हा उद्या सकाळी उठाल तेव्हा तुमच्यासाठी तो खूप काही आनंदाचा आयुष्यात चमत्कार घडणार आहे, कारण मी तुम्हाला ते आयुष्यात चमत्कार करणार आहे. माझा चमत्कार अनुभवायला आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये देवा मी तुमचं प्रिय बाळ अशी कमेंट करा. मी म्हणतो, बाळा, तू भाग्यशाली आहेस. तुझ्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार प्राप्त करण्यासाठी पुढे ये, कारण माझे आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहेत. इतर कोणीही त्यावर दावा करू शकणार नाही. तू केलेली चांगली कर्मे मी पाहिली आहेत. जेव्हा मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही आयुष्यात किती पुढे आला आहात याचे कौतुक करण्यासाठी थोडा वेळ द्या. तुम्ही बरेच अंतर पार केले आहे आणि शिकत राहिलात तर तुम्ही अधिक पुढे जाण्यासाठी तत्पर व्हाल. तुम्ही एकेकाळी ज्या गोष्टींना, ज्या विषयाबद्दल स्वतःला खूप काही कमी लेखत होतात, त्या काळात तुम्ही त्या गोष्टींना शक्य करण्याचे खूप काही प्रयत्न करत होतात, पण त्याबद्दल तुमच्या मनात असलेली भीती की हे सर्व काही माझ्यासाठी शक्य आहे, जर अशक्य वाटत होते, तर आता ते सर्व काही शक्य करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात मी देत आहे. तुमची प्रगती मला आनंद देत आहे. तुम्ही प्रगती करावी, पुढे जावे. हवे असलेले आशीर्वादही तुम्हाला मिळतील, कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात. तुम्ही चिकाटी ठेवा आणि पुढे जात रहा. तू प्रेमळ आहेस, कारण तुझ्यासाठी माझे अनेक आशीर्वाद येत आहेत. मी जेव्हा तुला सहाय्य करतो तेव्हा अनेक अशा अघटित घटनाही घडू लागतात ज्या तुम्ही कधी विचारातही घेतलेल्या नाहीत. ते सुद्धा तुमच्या आशीर्वादाच्या रूपात, चमत्काराच्या रूपात तुम्हाला मिळतील.